हॅलो गाईज, वेलकम. मी लीना तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. सो आजचा हा व्लॉग मी शूट करत आहे. माझ्या रात्रीचा डिनरचा जो काही आहे मेन्यू, त्याच्याशी रिलेटेड ब्लॉग शूट करत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये मी बनवायला घेत आहे शेवभाजी. सो आता मी इथं घेतलेल्या आहेत लसूणच्या पाकळ्या, एक लसूणची कांडे निवडून घेतलेली आहे आणि छोटासा छोटा मीडियम साईजचा टोमॅटो, एक हिरवी मिरची आणि एक कांदा असं कट करायला घेतलेला आहे. हिरवी मिरची थोडेसे छोटे बारीक पीसेस मी तर करून घेतलेले आहेत. एक टोमॅटो घेतलेला आहे, त्याला पण थोडं जाड किंवा बारीक मीडियम साईजमध्ये कट करून घेतले. आता थोडा हा अर्धवट काढलेला कांदा मी धुवून घेते. कारण हा कांदा धुतल्यावरती याला आपण नाही कापताना तिखट नाही लागत आणि डोळ्यात अश्रू नाही येत. टोमॅटो आणि हिरवी मिरची ओतून कढईमध्ये पॅनमध्ये टाकून घेतलेली आहे. त्यानंतर कांदा घेते कट करायला. छोटी प्लेट घेतली गेली होती, कटिंगला चॉपिंग बोर्ड घेतला नाही मी, तो जागा नव्हती त्यामुळे मी टोमॅटो आधी टाकून घेतला. हे काय ना, थोडं भाजल्यानंतर आपल्याला मिक्सीमध्ये ग्राइंड करायचं आहे, त्यामुळे थोडं जाड मोठं जरी कापलं ना तरी चालते. कांदा आणि टोमॅटो जर छान असं पाणी आपलं जे असतं आपल्या त्या कांद्याचं आणि टोमॅटोचं, कांदा आणि टोमॅटोचं पाणी थोडंसं कोरडं झालं की याला काढून घ्यायचं, जेणेकरून भाजीमध्ये कांद्याचा वास येत नाही. तर अशा काही ज्या ग्रेव्हीच्या भाज्या बाहेर बनवतात ना, त्याच्यामध्ये थोडंसं असा वास येतो कांद्याचा, कांद्यासारखा. आता थोडंसं ते इथं मी ॲड करते, थोडंसं म्हणजे थोडंसंच. आता मी जी ग्रेव्ही बनवते ना, जो अंदाज घेतलेला आहे ना, तो 3 ते 4 लोकांच्या जेवणासाठी भाजी अगदी परफेक्ट होते. सो हे बघा, छान असं थोडंसं फ्राय होऊन गेलेलं आहे. आता गॅस बंद करून घेते. तर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं, लाल तिखट, अगदी छोटे 2 चमचे घेतलेले आहेत मी इथं. धना पावडर छोटे 2 चमचे आणि अर्धा चमचा हळद बाकी नंतर टाकते मी, त्याची पुढे दाखवतेच तुम्हाला रेसिपीमध्ये. तर खानदेशी म्हटल्यावर हा खानदेशी शेवभाजीचा मसाला आहे, जो मी इथे यूज करते. आता हे सगळं छान असं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते. सो हे बघू शकता, छान अशी प्युरी तर तयार करून घेतलेली आहे. ग्रेव्ही बनवताना त्यात जास्त पाणी वगैरे नाही घालायचं, जेणेकरून नाही का मसाला जास्त पाणी टाकल्याने नाही का तेलात एकजीव व्हायला त्याला वेळ लागतो जास्त, आणि परत पाहिजे त्या पद्धतीने तो भाजला पण नाही जात तेलामध्ये. सो पॅन आता थोडासा गरम झालेला आहे, त्यात 2 ते 3 पडी तेल टाकते. तेल थोडं तापून गेलेलं आहे. सर्वात आधी तेजपान, जो खूप जास्त असा मोठा तेजपत्ता आहे, त्याला 2 पीसेसमध्ये मी कट
तोडून घेतलं थोडं. आता मी मसाल्यात थोडी हळद कमी टाकली होती, त्याचं रिझन सांगते. जिऱ्याची फोडणी दिली, हळद तेजपत्त्यावर टाकले, मी डायरेक्ट तेलात नाही टाकली. थोडंसं लाल तिखट आणि जो शेवभाजीचा मसाला होता जो की माझ्याकडे अगदी खूपच कमी होता, सो मी इथे गरम मसाला यूज करते थोडा मसाल्यामध्ये. हा पण संपलाय. हे बघा, तेजपत्त्यावर हळद टाकल्यामुळे माझी हळदही जळत नाही आहे आणि तिखटही जळत नाही. आणि थोडासा हिंग. हिंगाचा वास म्हणजे अगदी मनाला असं प्रसन्न करून टाकतं. मला तरी स्वयंपाक करताना जसं देवपूजा ही अगरबत्तीशिवाय अपूर्ण वाटते ना, तसं स्वयंपाक मला हिंगाचा जोपर्यंत वास येत नाही तोपर्यंत मला अपूर्ण वाटते. अशी काय माझी कंडिशन आहे. सो हे बघा, दिसते का भाजी थोडी दमदार. हां, मला तरी वास खूपच छान येतोय. लगेचच थोडं आपल्या ज्या भाजीला चवीपुरतं जे मीठ लागतंय ना आपल्याला, ते मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकताना नाही का थोडंसं आपला ह्या मसाला जो असतो ना, जे भाजीचे मसाले वापरतो आपण, त्यात पण थोडंसं मीठ असतं. म्हणून टेस्ट करून मग व्यवस्थित अनुमान घेऊन मगच मीठ टाकायचं. आता हा मसाला छान असा 5 ते 10 मिनटं स्लो, अगदी पूर्णपणे स्लो असे गॅसवरती ना छान होऊ द्यायचा, जेणेकरून हे जे थोडं तेल सुटलेलं आहे ना, तसं अगदी सगळीकडे तेल मोकळं होऊन जाईल. आता एकीकडे आपण मसाला ठेवलेला आहे. मी दुसऱ्या बर्नरवरती थोडंसं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. कुठली का भाजी असो ना, मी शेवभाजी बनवते म्हणून असंच नाही, कुठली भाजी असो, जी रेग्युलरच्या भाज्या असतात, नॉर्मल, स्पेशल, व्हेरी स्पेशल, प्रत्येक भाजीला मी पाणी अगदी गरमच करून वापरते. सो तुम्ही पण वापरा, जेणेकरून नाही का आपल्या भाजीचे जे मसाले वगैरे असतात ना, ते जे फ्रेश झालेले असतात, तापून आपल्या तेला वगैरे मध्ये थोडेसे फ्राय झाल्यानंतर त्यांचा फ्रेशनेस टिकून राहतो गरम पाण्यामुळे. भाजीला थोडं तेल यायला लागलं आहे, सो थोडंसं इथं नाही का मी गरम पाणी घालते, जे की आपलं मिक्सरचं जे भांडं असतं भरलेलं मसाल्याचं, ते पण धुतलं जातं. पॉसिबल झालं ना जितकं गरम पाणीच टाकण्याचा प्रयत्न कर. भाजीत पाणी घातल्यामुळे, मसाल्यामध्ये पाणी घातल्यामुळे नाही का थोडंसं असं पाणी वर उडायला लागतं, म्हणून असं थोडं झाकून ठेवून द्यायचं. थोडं साईडला कडेला मी ओपन राहू दिलेलं आहे. थोडंसं साधारण असं 5 मिनिट राहू दिल्यानंतर भाजीला अगदी छान असं तेल मोकळं झालेलं आहे. आता यात काय करायचं, सो यात टाकायचं आपलं गरम केलेलं पाणी. भाजी थोडी का आपण जे हॉटेल वगैरेमध्ये जशी भाजी खातो ना, तशीच ग्रेव्ही टाईप बनवायलाच पाहिजे. आता तुम्हाला सांगू का, बरीचकडे तुम्ही ही रेसिपी बघितलेली असेल, बट मी नाही का, जशी भाजी आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर अगदी खूप छान अशी ग्रेव्ही दिसते,
ती ग्रेव्ही येण्यासाठी एकीकडे मी राईस बनवण्यासाठी तेल वगैरे मध्ये जिरे टाकून झालेलं होतं, त्यामुळे हे बघा दूध घालायचं यात थोडं. दूध असो किंवा तुमच्याकडे क्रीम वगैरे असेल ना घरामध्ये, ती क्रीम वगैरे घालायची. सो बघा अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता ही अशी उकळी आल्यानंतर नाही का कंटिन्यू 5 ते 10 मिनटं या उकळीला येऊ द्यायचं आहे, जेणेकरून भाजी आणि पाणी दोघं सगळे एकजीव होऊन जाईल. सो 10 मिनिट झाल्यानंतर भाजी अशी काही होऊन रेडी आहे, बघू शकता. ही बघा जी भाजीसाठी आपण शेव घेतो ना, ती शेव आहे माझ्याकडे, ही मी घेतलेली. तुम्हाला तुमच्या अंदाजाने, तुम्हाला जास्तीची आवडत असेल जास्तीची, कमी आवडत असेल कमीची, सो मी माझ्या अंदाजानुसार अशी घालत आहे. आता ही शेव नाही का टाकल्या 2 मिनटामध्ये भाजीमध्ये मिक्स होऊन जाते. सो नाही का आता ही शेव टाकल्यानंतर मी गॅस फक्त 1 मिनिट ऑन ठेवणार आहे. बघू शकता भाजी यार खरंच सांगते सिरियसली, स्वयंपाक मला खूप छान बनवते. तशा फक्त मी गोष्टी करत नाही, तर स्वयंपाक तर मी छान करते. म्हणून मला वाटलं की चला ही रेसिपी आज आपल्या ब्लॉगवरती शेअर करावी. सो गाईस, तुम्हाला जर कुणालाही भाजी आवडेल ना, ऑब्व्हियसली नक्कीच आवडेल. मला तरी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते मी तुम्हाला, सर्वांनाच ही भाजी आवडेल. एक्सपिरियन्स थ्रू एक कमेंट शेअर करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. जी कंटाळलेली बाई असेल ना स्वयंपाकाला, तीसुद्धा ही रेसिपी करायला कंटाळणार नाही. इवन तुम्ही विकेंडला वन्स अ टाईम शेवभाजीची रेसिपी तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करणारच करणार. आता इथं 1 मिनिट झालेला आहे. आता मी ह्या कढईवरती हे पॅन गॅस बंद केलेला आहे. मी गॅस बंद केल्यानंतर हा पॅन 5 मिनटं ठेवते, 5 ते 10 मिनटं बस. सो आता 5 ते 10 मिनिट झालेले आहेत. 5 ते 10 मिनटानंतर आता हे कवर केलेलं कॅप मी ओपन करते आणि तुम्ही पण बघा भाजीचा लुक कशी वाटते बाई, आहे की नाही. आणि हो, बघायलाच नाही तर खायला पण खूप टेस्टी आहे बरं का.